अमर रहे सोमनाथ दादा, अमर रहे. जय शिवराय, जय भीमराय बांधवांनो. आज अत्यंत महत्त्वपूर्ण विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. जो विषय प्रत्येक बहुजन समाजासाठी, संविधान प्रेमीसाठी, बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी अत्यंत जवळचा, हृदयाचा जवळचा असलेला विषय. ते म्हणजे आपल्याला माहीत असेल की गेल्या काही दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये काही समाजकंटकांनी, काही देशद्रोहींनी संविधानाची प्रतिकृती तोडण्याचा प्रयत्न केला. त्या प्रतिकृतीची नासधूस केली आणि संविधान बदलण्याची भाषा केली आणि संविधानाबद्दल गरळ ओकण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज हा रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरून त्यांनी या घटनेचा निषेध केला. घटनेचा निषेध केल्यानंतर काही व्यक्तींकडनं त्या निषेध करत असताना निषेधाला, त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग ऑपरेशन करत असताना लॉ क्षेत्रातील विद्यार्थी, जे आपण छायाचित्रांमध्ये बघू शकतो की अत्यंत शांतपणे आंदोलन करत होते, त्यांना तिथे कारवाईसाठी त्यांना उचललं गेलं. त्यांना उचलून तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ते संविधानाच्या कार्यासाठी शहीद झाले. परंतु पुढे माहिती देत असताना पोलिसांनी खोटी माहिती दिली आणि पोलिसांनी असं सांगितलं की हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. परंतु पुढे जेव्हा रिपोर्ट आला, रिपोर्टमध्ये असं सिद्ध झालं की ही मारहाणीमुळे झाली होती. जवळजवळ त्यांच्या शरीरावर 24 ठिकाणी गंभीर दुखापत होती आणि त्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज, त्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट प्रत्येक संविधान प्रेमींनी, बहुजन समाजाने, मायबाप बहुजन समाजाने लावून धरली. हे कोर्टात गेले. कोर्टात जाऊन त्यांनी हा विषय तिथे उपस्थित केला, हा विषय तिथे मांडला आणि सत्य समोर आलं. तेव्हा कोर्टाने स्पष्ट आदेश दिले की राज्य सरकारनी जे जे या कारवाईमध्ये सामील होते, त्या कारवाईमध्ये सामील असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती चौकशी लावावी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे. हे माननीय उच्च न्यायालयाने असे स्पष्ट आदेश दिले. परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी, राज्य सरकारला ही दुर्बुद्धी कुठून सुचली की राज्य सरकार त्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाची पायरी चढत होतं आणि पायरी चढलंय आणि तिथे पायरी चढून सुप्रीम कोर्टात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ह्या निर्णयाविरोधात अपील केली. परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या या अपीलला फेटाळलंय आणि राज्य सरकारला चौकशी लावायला सांगितले. बघा, ही जगाची रीत आहे. सत्य परेशान हो सकता है पर पराजित नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय की भारतीय नागरिक जेव्हा आपल्या अधिकारांचा उपयोग करत असतो, तेव्हा त्यांच्यावरती दडपशाही घालता येणार नाही, त्यांच्यावरती हुकुमशाही करता येणार नाही. कारण की हे संविधानाचं राज्य आहे, हे लोकशाहीचं राज्य आहे. भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेत आणि आपल्या अधिकारांचा उपयोग करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. याच्यातूनच आपली लोकशाही आणि आपला भारत देश एकसंध राहील, हा माझा स्पष्ट समज आहे. त्यामुळे माझं या दडपशाही आणि हुकुमशाही करणाऱ्या व्यवस्थेला माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की कृपया करून अशा पद्धतीने कोणत्याही आमच्या बहुजन समाजाला पुन्हा जर तुम्ही नुकसान पोचवण्याचा प्रयत्न केला तर अशाच पद्धतीने विरोध हा बहुजन समाज तुमचा करत राहील. आणि संविधान कार्यामध्ये शहीद झालेले आमचे सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. अमर रहे सोमनाथ दादा, अमर रहे. जय शिवराय, जय भीमराय.